गोंदिया में माजी आमदार राजेंद्र जैन के जन्म दिवस पर दिखा जश्न का माहौल। शहर में जगह जगह लगे बैनर, जन सैलाब उमड़ा शुभकामनाओं के लिए। रिपोर्ट, गोंदिया शहर आज एक खास उत्सव का साक्षी बना है। माजी आमदार और हाल ही में गोंदिया डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव बैंक के नवनिर्वाचित अध्यक्ष बने राजेंद्र जैन जी का आज जन्मदिन है और इस खास दिन को यादगार बनाने के लिए पूरे शहर में जगह जगह शुभेच्छा बैनर लगाए गए हैं। एनएमडी कॉलेज परिसर में आज लोगों की भारी भीड़ उमड़ी है, जिन्हें गोंदिया भंडारा जिले का राजनीतिक चाणक्य कहा जाता है। ऐसे जननेता राजेंद्र जैन को जन्मदिन की शुभकामनाएं देने के लिए आम जनता, व्यापारी वर्ग, राजकीय पदाधिकारी और सामाजिक कार्यकर्ता बड़ी संख्या में उपस्थित है। विशेष बात यह है कि राजेंद्र जैन न केवल प्रफुल्ल पटेल के घनिष्ठ सहयोगी माने जाते हैं, बल्कि वे महायुति में राष्ट्रवादी कांग्रेस को मजबूती देने वाले मुख्य स्तंभ भी हैं। गोंदिया भंडारा जिलों में राष्ट्रवादी कांग्रेस को ऊंचाइयों तक ले जाने में उनका योगदान अविस्मरणीय रहा है। जनसंपर्क में सदैव आगे रहने वाले, हर वर्ग की समस्याओं को सुनने और सुलझाने के लिए हमेशा तत्पर, ऐसे है हमारी माजी आमदार राजेंद्र जैन। पार्टी कोई भी हो, व्यक्ति कोई भी हो, राजेंद्र जैन हर किसी की मदद के लिए हमेशा तैयार रहते हैं। लगातार दूसरी बार जिला मध्यवर्ती बैंक के अध्यक्ष पद पर जीत दर्ज करने वाले राजेंद्र जैन का यह जन्मदिन एक बड़े जनसमूह के लिए गर्व और खुशी का दिन बन गया है। जब भी गोंदिया में कोई केंद्रीय मंत्री आता है तो सबसे पहले वो राजेंद्र जैन से मिलता है। यही है उनकी लोकप्रियता और क्षेत्र पर उनकी पकड़ का प्रमाण। जिले के विकास कार्यों में उनकी अग्रणी भूमिका, समाज सेवा में निरंतर सक्रियता और जनहित में उनकी प्रतिबद्धता उन्हें जनता का सच्चा नेता बनाती है। ब्यूरो रिपोर्ट, विदर्भ सम्राट। माझ्या वाढदिवसानिमित्त मंदिर, गोशाला आणि अनेक कार्यक्रम शाळेमध्ये, स्कूलमध्ये आणि गोंदिया जिल्ह्यात जे आमचे सर्व जे प्रेमी आहेत त्यांनी वेगळे वेगळे कार्यक्रम ठेवले आहेत आणि माझ्या वाढदिवसानिमित्त हे जे सर्व प्रेम करणारे लोक आहेत हे मोठी संख्येमध्ये मला आशीर्वाद देण्याकरिता इथे येत आहे। हेच माझ्यासाठी एक गौरवची गोष्ट आहे। पद्धतीने बँकमध्ये काम करू आणि शेतकऱ्यांना कुठेही त्रास होणार नाही आणि आजपर्यंत जे शासनाने टार्गेट दिला होता ते बँकेने पूर्ण टार्गेट पूर्ण केलं आहे आणि एकही आवेदन कोणत्याही शेतकऱ्यांच्या बँकमध्ये पेंडिंग नाही आणि ते आम्ही चांगला काम केल्यामुळे पुन्हा लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे आणि पुढे याच्यापेक्षा जास्त चांगला काम आम्ही बँकेच्या माध्यमातून करणार आहोत। त्याबद्दल माझ्या हाती काहीच निर्णय नाही। माझे नेते खासदार प्रफुल्ल पटेल जे ठरवतील त्याच पद्धतीने मी काम करणार आणि आजपर्यंत माझं असं म्हणजे आहे की पद येते जाते, पण खासदार प्रफुल्ल पटेल साहेबाबरोबर काम करत असताना एक चांगल्या पद्धतीने मला वाटते आणि ज्या पद्धतीने मला पाहिजे त्या पद्धतीने लोक मला प्रेम करतात आणि माझ्यावर आशीर्वाद ठेवतात। जिन लोगों ने भी मुझे अपनी शुभकामनाएं देने के लिए होर्डिंग लगाई, इतने बड़े पैमाने पर मुझे शुभकामनाएं देने आए, मुझे लगता है कि ये मेरे प्रति एक उनका प्रेम है, मेरे प्रति मेरे को उनका एक आशीर्वाद है, शुभकामनाएं है। और मुझे लगता है कि जो लोग बहुत अच्छा समाज में, राजकारण में एक अच्छे व्यवहारिक तरीके से काम करते हैं उनको इतना प्यार, इतना मोहब्बत और इतना आशीर्वाद मिलता है, ये मेरे लिए बहुत ही गौरव की बात है और अपने जीवन में आगे बढ़ने के लिए बहुत बड़ी बात मेरे लिए मायना रखती है। आज आमच्यासाठी खूप खुशीचा दिवस आहे। आमचे लाडले नेता आदरणीय राजेंद्रजी जैन यांचा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसाच्या निमित्त आम्ही इथे सगळेजण, आमच्या राष्ट्रवादीचे नेते, वेगवेगळ्या संस्था सगळ्या इथे आम्ही आलेलो आहोत आणि त्यांना शुभेच्छा दिल्या आम्ही। आमच्यासाठी तर खूपच आनंदाची गोष्ट आहे की यावर्षी 13 वर्षानंतर जिल्हा बँकेचे इलेक्शन झाले आणि आम्ही राष्ट्रवादी आणि बीजेपी यांचा जे युती होती त्या महायुतीचा झेंडा आम्ही सहकारी बँकेवर फडकवला आहे आणि आमचे नेते राजेंद्रजी जैन तिथे अध्यक्ष म्हणून आम्हाला लाभलेले आहेत। तसंच भंडारा सुद्धा आमचा भंडाराची जी बँक आहे जिल्हा बँक तिथे सुद्धा सुनील फुंडे साहेब अध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत। आमचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रफुल्लभाई पटेल यांच्या नेतृत्वात जैन साहेब काम करतात आणि ते नुसता राजनीतीच नाही तर सामाजिक कार्य, शैक्षणिक कार्य त्याच्याकडे सुद्धा लक्ष देतात आणि वेगवेगळ्या संस्थांशी ते जुळलेले आहेत। वेगवेगळे आरोग्यासाठी काम करतात, वेगवेगळे आज तुम्हाला माहिती आहे की आज वेगवेगळ्या ठिकाणी आमच्या गोंदियाला शिबिरं ठेवलेले आहेत।
तर या साधारण लोकांसाठी आम्ही जे शिबिर ठेवले आहे त्या शिबिरामध्ये ते त्यांचं योगदान आम्हाला लाभलेलं आहे. क्षेत्रातर्फे कुडवा क्षेत्रातर्फे माझ्या सगळ्या ग्रामपंचायत माझ्या मेंबरतर्फे आणि आमच्या सगळ्या गावातर्फे आणि जिल्हा परिषदेतर्फे साहेबांना आमचे आदरणीय आमचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक असणारे आमचे आदरणीय जैन साहेब यांच्या वाढदिवसाला आम्ही शुभेच्छा देतो सगळ्या महिला मंडळीतर्फे. त्याचबरोबर आज साहेबांचा वाढदिवस अतिशय आनंदात अतिशय जोराशोरात साजरा करण्यात आलेला आहे दरवर्षीप्रमाणे. पण अजून साहेबांची अजून आणखी हिंमत वाढलेली आहे कारण साहेब आता कोऑपरेटिव्ह बँकेचे अध्यक्षसुद्धा निवडून आलेले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांचे सुद्धा प्रश्न सुटतील आणखी आणि जितक्या विरोधकांनी जे काही आक्षेप लावले होते त्या आक्षेपांवर कुठे ना कुठे त्यांना समजायला येते की जो व्यक्ती खरंच कर्तृत्वान असतो आणि चांगल्या पद्धतीने लोकांच्या साथीदार असतो लोकांच्या सोबत असतो तर त्याचं बरोबर यश त्याला प्राप्त होतं. पण आज मी जवळजवळ त्यांच्या सोबत 22-23 वर्ष झाले काम करते आहे. 3 वेळेस जिल्हा परिषद सदस्य विधानसभा वगैरे हे असं त्यांचीच मेहरबानी मला लाभली कारण की मला इथपर्यंत आणण्यामध्ये आमच्या नेत्यांचाच हात आहे. एक महिला सक्षमीकरण कसं व्हावं हे आमच्या नेत्याकडून शिकायला पाहिजे. माननीय जैन साहेब आमचे नेते प्रफुल्लभाई पटेल आणि वर्षाबेन पटेल हे आणि आमचे तीनही आमचे हे नेते आहेत जैन साहेब त्यांना कोणताही म्हणजे मान सन्मान रात्रंदिवस अहोरात्र प्रयत्न आपल्या पक्षासाठी करतात आणि ते आम्हालाही काही जरी बोलतात ते कशासाठी फक्त पक्षासाठी ती पक्षाला कसं मोठं करता येईल आपल्या लोकांचे गरिबांचे समाजकारण म्हणजे नुसतं राजकारण न करता समाजकारण आपण कसे करावेत आज त्यांचा एवढी जी भीड दिसत आहे ना माननीय जैन साहेब यांच्या ह्या कारकिर्दी आणि यांचा स्वभाव आणि यांचं समाजकारण केलेलं समाजकारण याची जी भीड आहे आज त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्त आम्ही सुद्धा अनेक शाळेमध्ये पुस्तकं आणि वह्यांच्या गरिबांना वाटप करतो आणि आमचं ते काम तिकडे सुरू आहे आमच्या तालुक्यामध्ये. मी जिल्हाध्यक्ष आहे महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी सुरकर आणि त्यामुळे जैन साहेब यांच्यासारखं नेतृत्व आम्हाला जे लाभलेलं आहे खूप मोठं नेतृत्व आहे आणि एक त्यागी म्हणावं लागेल. मी तर आपल्या मते की एक त्याग आहे त्यांच्यामध्ये अहोरात्र मेहनत ते आमच्या सर्वांसाठी लहान कार्यकर्त्यांसाठी आणि आता तर त्यांचं असं आहे की आपण थोडंसं बाजूला होऊन आपण नव्या पिढीला कसं समोर येऊ द्यायचं हे त्यांचा एक उद्देश असतो. नेहमी नवीन नवीन उपक्रम कसे पक्षासाठी करायचे हा त्यांचा एक उद्देश असतो आणि त्या हिशोबानं ते आमच्या पक्षासाठी कामं करत असतात आणि म्हणून आम्ही सर्वजण त्यांना उदंड असं आयुष्य लाभू आमच्या नेत्यांना आणि असे अनेक वर्षे असेच आमच्यासोबत काम करत राहावेत हीच त्यांच्या आज जन्मदिवसानिमित्त मी म्हणजे अपेक्षा आणि एक बाळगते आणि ईश्वरचरणी प्रार्थना करते.